नमस्ते, राधिकाच आर्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पाखे कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत। खूप कमेंट्स आल्या होत्या की पाखे कसे बनवायचे, तर आज हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। त्यासाठी मी इथे 4 mm चे मोती, 1 mm गोल्डन बीड्स आणि 0.3 mm ची वायर घेतलेली आहे। आणि अशा पद्धतीने 4 मोती आपल्याला 0.3 mm च्या वायरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि वरच्या मोत्यामधून अशी वायर पास करून या पद्धतीने आपल्याला स्क्वेअर शेप तयार करून घ्यायचा आहे। पुन्हा एका साइडला एक आणि दुसऱ्या साइडला 2 मोती घालून ज्या वायरमध्ये आपण 2 मोती घातले त्याच्यावरच्या मोत्यामधून दुसरी वायर पास करून या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। तर मी अशी 13 मोत्यांची लाईन तयार करून घेतली आहे। त्यानंतर दोन्ही वायर आपल्याला साइडच्या दोन्ही मोत्यांमधून अशा प्रकारे पास करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी ज्यांना आणखी ब्रॉड पाखे हवे असतील तर त्यांनी डबल लेयर पण तयार केली तरी खूप सुंदर दिसतात। या ठिकाणी मी फक्त एकच अशी लेयर तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला 2 बीड्सच्या मध्ये असा एक मोती आणि गोल्डन बीड घालून गोल्डन बीड सोडून आपल्याला असं मोत्यामधून वायर काढून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण फ्लॉवर तयार करतो अगदी त्याच पद्धतीने। त्यानंतर त्या पुढच्या मोत्यामधून वायर आपल्याला अशी काढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी पण आपल्याला मोती आणि गोल्डन बीड घालून अशा पद्धतीने हे पर्ल्स अटॅच करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, या पद्धतीने मी पूर्ण लाईन आता बनवून घेते आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला सेम मेथडने पर्ल्स घालून घ्यायचे आहेत। ठीक आहे, अशा प्रकारे 13 मोती आपले या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने बरोबर 2 पर्ल्सच्या मध्ये आपला हा एक पर्ल येईल या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहे। ठीक आहे, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। आणि या आधीचे व्हिडिओ पण तुम्हाला कसे वाटले हे पण कमेंट करून नक्की सांगा। सध्या वेडिंग सीरीजमध्ये आपण खूप सुंदर सुंदर असे ब्राइडल नेकलेस, चोकर आणि मंगळसूत्र बघितले। आता खूप छान असे हे पाखे आपल्याला तयार करायचे आहेत। या आधी पण छान असे इयर कफ कसे बनवायचे याचे व्हिडिओ पण मी अपलोड केलेले आहे। ज्यांनी बघितले नसतील तर चॅनलवर जाऊन तुम्ही तिथे बघू शकतात। यापुढेही तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजे आहेत तर ती पण तुम्ही कमेंट करून मला सजेस्ट करू शकतात, तर ते व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल। अशा पद्धतीने हा बेस आपला तयार झालेला आहे। आता इयरिंग बनवायचे आहे तर त्यासाठी मी इथे चंद्र आणि झुमका घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्या पण कुंदनचे किंवा मोरपंख कुंदन किंवा लोटस, एडी स्टोन कुठल्या पण प्रकारचे इयरिंग्स तयार करू शकतात। मी इथे 2 चंद्र यूज केलेले आहेत आणि 5 mm चे मोती अशा पद्धतीने वायरमध्ये घालून, ठीक आहे, याच्याप्रमाणे आपल्याला हे मोती हाफ सर्कल अटॅच करून घेणार आहे। वायर अशी पास करून व्यवस्थितपणे असे अटॅच करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, खूप सुंदर आणि अगदी सोप्या पद्धतीने आपले हे पाखे बनून तयार आहेत। त्यानंतर कलर बीड्समध्ये पण कसे करायचे याचा पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आता हे व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून थोडं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे। या आधी पण तुम्हाला इयरिंग्स कसे तयार करायचे, स्टड कसा अटॅच करायचा हे सगळे व्हिडिओ मी अगदी डिटेलमध्ये चॅनलवर अपलोड केलेले आहेत। हे बघा, आता याला झुमका लावून घेणार आहे।
अशा प्रकारे आपल्याला हा झुमका वरच्या खाचेमधून व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचा आहे. दोन वेळा आपल्याला झुमका बेसमधनं वायर पास करून व्यवस्थितपणे असा अटॅच करून घ्यायचा आहे. आता याला आपल्याला स्टड अटॅच करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी असा होल असलेला स्टड यूज केलेला आहे आणि याला आपल्या हे चंद्र इयरिंग्सवर असा व्यवस्थितपणे मी अटॅच करून घेते आहे. ठीक आहे. इयरिंग्स कसे बनवायचे याचे भरपूर व्हिडिओज मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि अगदी डिटेलमध्ये स्टड वगैरे कसं लावायचं हे सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपला हा इयरिंग बनवून तयार आहे. या पद्धतीने प्रत्येक खाचेमधून आपल्याला वायर अशी काढून आणि हा स्टड असा अटॅच करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट असे पाखे तयार करू शकतात, म्हणजे इयरिंग अटॅच करून. पण आपल्याला याचा दोन प्रकारे यूज करता यावा म्हणून मी इथे अटॅच करणार नाही आहे. म्हणजे आपण पाखे यूज न करता फक्त इयरिंग्स पण यूज करू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी असा स्पायरल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. या ठिकाणी मी 18 गेज वायर यूज केलेली आहे. आणि या पद्धतीने आपल्याला बरोबर चंद्र अटॅच करता येईल एवढा असा स्पायरल बनवून घ्यायचा आहे. आता व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून मी या ठिकाणी हा चंद्र रेडी करून ठेवलेला आहे. 5 mm चे पर्ल्स यूज करून ज्या पद्धतीने आपण इयरिंग्स तयार केले त्याच पद्धतीने मी इथे मोती अटॅच करून घेतलेले होते. आणि आता आपल्याला ही 18 गेजची वायर अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायची आहे. इथे आपल्याला बुगडीप्रमाणे एक बुगडी तयार करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी तुम्ही बुगडीसारखा पण या पाखे यूज करू शकतात किंवा आपल्याला वर केसांमध्ये पण अशी कडी करून आणि ती अडकवून घेता येते. तर आपल्या आवडीप्रमाणे आपण हे पाखे कसे यूज करायचे ते करू शकतो. ठीक आहे. आता वरच्या बाजूला मी ही बुगडी अशी अटॅच करून घेते आहे. फक्त इयरिंग्स मी इथे अटॅच केलेले नाही आहे, कारण आपल्याला इयरिंग्स दोन्ही पद्धतीने यूज करता यावे यासाठी. पण ही बुगडी आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने दोन्ही पाखे मी आता इथे तयार करून घेणार आहे. तुमच्या डिमांडवर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आता याच पद्धतीने दुसरा पण इयरिंग आणि पाखे मी इथे तयार करून घेते आहे. या पद्धतीने आपले आता हे सुंदर असे पाखे किती सहज आणि सोप्या पद्धतीने तयार झालेले आहेत हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. या पद्धतीने खूप सुंदर असे हे पाखे तयार आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि यापुढे पण येणारे व्हिडिओ नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग.